दुर्गा अष्टमीच्या दिवशी जरूर करा हे उपाय। शारदीय नवरात्रीच्या काळात महाअष्टमी म्हणजेच दुर्गा अष्टमीचा दिवस विशेष असतो। या दिवशी दुर्गा मातेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते। हा एक अतिशय शुभ दिवस आहे जो बहुतेक घरांमध्ये साजरा केला जातो। बहुतेक घरांमध्ये या दिवशी उपासही मोडला जातो। जाणून घेऊया या दिवशी कोणते शुभ उपाय आणि कामे केली जातात। दुर्गा अष्टमी हवन। बऱ्याच लोकांसाठी सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला उपवास संपतो, त्यानंतर शेवटच्या दिवशी हवन केले जाते। अष्टमीच्या दिवशी हवन करणे शुभ आहे। कन्या भोजन। उपवासाच्या शेवटी जेव्हा उद्यापन केले जाते तेव्हा कन्या भोजनाचे आयोजन केले जाते। अष्टमीला 9 मुलींना भोजन दिल्यानंतर दक्षिणा छोट्या पर्समध्ये ठेवा आणि त्यांना लाल रंगाची कोणतीही भेटवस्तू द्या। संध्या पूजा। अष्टमी पूजा आरती। ह्या दिवशी सकाळची आरती, दुपारची आरती, सायंकाळची आरती आणि माता राणीची संध्या आरती केली जाते। अष्टमी तिथीच्या शेवटी आणि नवमीच्या सुरुवातीला संध्या आरती केली जाते। लाल चुनरी। ह्या दिवशी आईला लाल चुनरी अर्पण करावी। तुमची इच्छा असेल तर आरती आणि पूजेच्या वेळी लाल चुनरीमध्ये 5 प्रकारचे सुके मेवे ठेवा आणि माता राणीला अर्पण करा। लाल ध्वजा। देवीच्या मंदिरात लाल ध्वजा अर्पण करा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो मंदिराच्या घुमटावर लावू शकता। देवीला अन्न अर्पण करा। अष्टमीच्या दिवशी मातेच्या मंदिरात जाऊन लाल चुनरीमध्ये मखाना आणि बताशे यांची नाणी ठेवून देवीला अर्पण करा। यासोबतच देवीला मालपुआ आणि खीर अर्पण करा। शनी दोष मुक्तीसाठी दुर्गा पूजा। अष्टमी आणि नवमी तिथीवरही शनीचा प्रभाव असतो। ह्या दिवशी मातृदेवतेची यथायोग्य पूजा केल्याने माता शनीच्या प्रभावापासून त्यांचे रक्षण करते। मेकअपच्या वस्तू द्या। 16 शृंगार। ह्या दिवशी विवाहित महिलेला चांदीचा पलंग, कुंकुमने भरलेली चांदीची डबी, पायल, आंबे मातेचे चांदीचे नाणे आणि इतर शृंगाराच्या वस्तू भेट द्या। जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती करायची असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दुर्गा मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा लावा। दुर्गा देवीची आरती करावी। असे केल्याने माता दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते। जर तुम्ही वैवाहिक जीवनात अडचणीत असाल किंवा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करून इच्छित असाल तर मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला लाल चुनरिया अर्पण करा। असे केल्याने कुंडलीतील शुक्र बलवान होतो आणि वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गाला फुलांच्या माळांसोबत लवंग अर्पण करा। असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा अष्टमीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते। यासोबतच घरात सुख शांती नांदते। दुर्गा अष्टमीच्या दिवशी विधीनुसार दुर्गा देवीची पूजा केल्याने अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते। दुर्गा अष्टमीच्या दिवशी माँ दुर्गाला लवंगाचा हार अर्पण करा। यानंतर लाल गुलाबाच्या फुलाने पूजा करावी। असे मानले जाते की असे केल्याने देवी दुर्गा तुमचे सर्व संकट दूर करेल। हवन शिवाय उपासना अपूर्ण आहेत। अष्टमी तिथीला हवन केल्याशिवाय पूजेचे फळ मिळत नाही असे मानले जाते। त्यामुळे ह्या दिवशी हवन करावे, परंतु यज्ञाचे साहित्य हवन कुंडाबाहेर पडू नये हे लक्षात ठेवावे। संध्या पूजा। संध्या पूजेच्या वेळी दुर्गा देवीला प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा आता थांबली आहे आणि त्याऐवजी तपकिरी भोपळा किंवा लौकी कापली जाते। अनेक ठिकाणी केळी, भोपळा, काकडे ह्या फळांचा आणि भाज्यांचा बळी दिला जातो। यामुळे माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात। या दिवशी संध्याकाळी 108 दिवे प्रज्वलित केल्याने जीवनातील अंधाराची छाया नाहीशी होते। पिंपळाची पाने। अष्टमीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घ्या। त्यावर रामाचे नाव लिहा। पानांची माळ बनवून हनुमानजींना घाला। यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि संपूर्ण वर्ष चांगले जाते। धन समृद्धीसाठी, स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुपारीच्या पानात 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माँ दुर्गाला अर्पण करा असे सांगितले जाते। अष्टमी तिथी।
कलावती नावाची ही तिथी जे संज्ञक आहेत. मंगळवारची अष्टमी ही सिद्धिदाता आणि बुधवारची मृत्यूदाता ह्या तारखेची दिशा ईशान आहे. शिवासह सर्व देव ईशानमध्ये वास करतात, त्यामुळे या अष्टमीला अधिक महत्व आहे. ही तिथी अत्यंत शुभ, पवित्र, आनंद देणारी आणि धर्म वाढवणारी आहे. अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्ज्य आहे, कारण ते खाल्ल्याने बुद्धीचा नाश होतो. आवळा, तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्यांचे सेवन करणे आणि तिळाच्या भांड्यात अन्न खाण्यास मनाई आहेत. मात्र आईला नारळ अर्पण करता येते. अनेक ठिकाणी भोपळा आणि करवंद देखील निषिद्ध आहेत, कारण ते मातेला नैवेद्य म्हणून दिले जातात. जर तुम्ही अष्टमी साजरी करत असाल तर महागौरीची पूजा करून भजन, कीर्तन, नृत्य इत्यादी विविध प्रकारे पूजा हवन करून 9 मुलींना अन्नदान करून खीर इत्यादी प्रसादाचे वाटप करून सण साजरा करावा. हे देवीला अर्पण करा. खीर, मालपुआ, गोड खीर, पुरणपोळी, केळी, नारळ, मिठाई, घेवर, तूप, मध, तीळ आणि गूळ. देव, दानव, राक्षस, गंधर्व, नाग, यक्ष, किन्नर, मानव इत्यादी सर्व अष्टमी आणि नवमीलाच पूजा करतात. कथानुसार ह्या तिथीला मातेने चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता. अष्टमीच्या दिवशी कुलदेवीच्या पूजेसोबत मा काली, मा दाक्षायणी, भद्रकाली आणि महाकाली यांचीही पूजा केली जाते. माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप आहेत. या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते, म्हणून अष्टमीच्या दिवशी कन्या भोजन आणि ब्राह्मणांना भोजन दिले जाते. अष्टमीला भगवती मातेची पूजा केल्याने संकटे आणि दुःख दूर होतात आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो. शास्त्रीय पद्धतीने देवीची पूजा करणारे सर्व रोगांपासून मुक्त होतात आणि धन समृद्धी प्राप्त करतात. बऱ्याच लोकांसाठी सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला उपवास संपतो आणि नंतर शेवटच्या दिवशी हवन केले जाते. अष्टमीच्या दिवशी हवन करणे शुभ आहे. महाअष्टमीच्या दिवशी मोठ्या स्नानानंतर दुर्गा देवीची षोडशोपचार पूजा केली जाते. महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी 9 मातीची भांडी ठेवली जातात आणि दुर्गा देवीच्या 9 रूपांचे ध्यान केले जाते आणि आवाहन केले जाते. उपवासाच्या शेवटी जेव्हा उद्यापन केले जाते तेव्हा कन्या भोजनाचे आयोजन केले जाते. अष्टमीला 9 मुलींना भोजन दिल्यानंतर दक्षिणा छोट्या पर्समध्ये ठेवा आणि त्यांना लाल रंगाची कोणतीही भेट वस्तू द्या. अष्टमीला पारणं केल्यावर उद्यापन करावे. जय माता दी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल